वगैरे काही हे जे आहे ते विचारू नका असा एक प्रश्न आहे. चालू करू. सगळे ऍडजस्ट झालेले असतील तर आता बोलू नका. आज रोजी काँग्रेस भवनचे जवळ बीजेपी तर्फे आज जे आहे ते एक मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्त्याने जे आहे ते काँग्रेस भवनातर्फ जाऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि यांचे प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवनच्या आतमधून काँग्रेसचे कार्यकर्ता यांच्याकडूनही या घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूने जे आहे भिंत वगैरेवर बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेरमध्ये येण्याचा प्रयास झालेला आहे. यांच्यामध्ये पोलिसने त्या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून सर्व कार्यकर्त्याला बाजूमध्ये केला आणि त्यांना आपसात भिडू दिलं नाही. त्यानंतर जे आहे यांच्यामध्येच काही कार्यकर्त्याने दोन्ही बाजूने तुरळक जे आहे दगडफेक केली आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते आतापर्यंतच्या माहितीनुसार 3 काँग्रेसचे कार्यकर्ते, 2 बीजेपीचे कार्यकर्ते, 2 पोलीसचे कॉन्स्टेबल्स आणि 2 पत्रकार यांना जे आहे ते किरकोळ जखम झालेली आहे. याबद्दलचे क्रॉसमध्ये 2 गुन्हे जे आहे आता दाखल करण्यात येत आहेत. एक जे आहे बीजेपीकडून जे तक्रार दिलं त्यांच्यावर आणि एक काँग्रेसकडून तक्रार दिलेला आहे त्यांच्यावर असा 2 क्रॉस गुन्हे या दाखल करण्यात येत आहे. घटनास्थळी जे आहे ते योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आता जे गर्दी जमा झाली होती दोघे पक्षाचे कार्यकर्त्याची ते जे आहे ते आता त्यांना जे आहे ते पाठविण्यात आलेलं आहे. आता त्या ठिकाणी शांतता आहे. FIR आता दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे जे आहे ते एक वेळ दाखल झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल. हे सांगितलं मी सुरुवातीमध्ये की इथे जे आहे क्वेश्चन मी घेणार नाही. मी फक्त एक ब्रीफ करतो. ते ब्रीफिंग मी दिलेलं आहे. एक मिनिट मी आधी सांगितलं क्वेश्चन घेणार नहीं. मी वहाँ पे दीवार जो है सो क्रॉस करने की कोशिश की, घोषणाबाजी की. उसी समय जो है सो कांग्रेस भवन के अंदर जो कांग्रेस के कार्यकर्ता हैं उन्होंने भी प्रत्युत्तर में घोषणाबाजी की. उन्होंने भी दीवार क्रॉस करके इस साइड आने की कोशिश की है. इसमें जो है पुलिस ने जो